आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। भारताचा सख्खा शेजारी नेपाळ सध्या असंतोषाने धगधगतोय। संसद भवनात आंदोलक घुसले, जाळपोळ सुरू आहे। नेपाळची राजधानी काठमांडू सलग दुसऱ्या दिवशीही पेटली आहे। कारण ठरलंय सोशल मीडियावरची बंदी। 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर नेपाळी सरकारने बंदी घातल्याचं निमित्त ठरलं आणि तरुणाई रस्त्यावर उतरली। दोन तरुण चेहरे या आंदोलनामागे असल्याची चर्चा आहे। एक म्हणजे काठमांडू महापालिकेचे महापौर आणि प्रसिद्ध रॅपर बलेन शाह आणि दुसरे म्हणजे सामाजिक कार्यकर्ते सुदन गुरुंग। या दोन तरुणांच्या एका हाकेवर नेपाळमधली तरुणाई रस्त्यावर उतरल्याची चर्चा आहे। पण सोशल मीडिया बंदी हा एकच मुद्दा आहे का? असंतोषाचं मूळ कुठे आहे? तरुणाई एवढी का पेटलीये? या जेन झी रेव्होल्यूशनला असं काय कारणीभूत ठरतंय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतासाठी हे किती धोकादायक आहे आणि भारताची भूमिका यात काय असावी, या सगळ्याचं विश्लेषण आपण आज करणार आहोत। आणि या संदर्भातल्या चर्चेत सहभागी होतात डॉक्टर विजय खरे, संरक्षण आणि सामरिक तज्ञ आहेत। लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आहेत, निवृत्त लष्करी अधिकारी आहेत। त्यांच्याकडनं या संपूर्ण सुरक्षेचा अँगल आपण समजावून घेणार आहोत। आणि या सगळ्यामध्ये आपल्यासोबत नेपाळी महासंघ मुंबई याचे अध्यक्ष युवराज न्योपाने आहेत। सगळ्यांचं स्वागत आपल्या। सुरुवातीला मी युवराज न्योपाने यांच्याकडे जाईन। युवराज न्योपानेजी, नेपाळ आणि भारत म्हणजे इतर देशांशी जसे आंतरराष्ट्रीय संबंध असतात तसं नेपाळ सोबत भारताच्या संबंधांच्या पलीकडे जाऊन एक नातं आहे। असं म्हणतात की दोन्ही देशांमध्ये रोटीबेटीचे व्यवहार होतात आणि आपला हा एवढा सख्खा शेजारी ज्यावेळेला असा धगधगतोय त्यावेळेला साहजिक आहे वाईट वाटणार। काय नेमकं घडतंय तिथे? तिथे आपले कोणी नातेवाईक किंवा मित्रमंडळी आहेत का? त्यांच्या संपर्कात तुम्ही आहात का? नेमकं कारण काय ठरलंय? युवराज न्योपाने, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? युवराज जी, कॅन यू हिअर मी? मॅडम मॅडम मी युवराज जी नाही आहे, माझे नाव भरत रावल आहे। ओ माफ करा, कदाचित अनेक माध्यमांनी त्यांच्यासोबत त्यांचे मुलाखती सुरू आहेत त्यामुळे। भरत रावलजी, माझा सेम प्रश्न आपल्याला आहे की नेपाळमध्ये आता जी परिस्थिती आहे, तुम्हाला मराठी समजत असेल अशी अपेक्षा आहे। तुम्ही हिंदीत बोलता असं कळलं होतं मला। हो, मी मराठी समजतो, पण सगळ्यांच्या हरकत नाही, तुम्ही हिंदीत बोललात तरी चालेल। मी मराठी प्रश्न विचारते। चालेल का? ठीक आहे। नेपाळमध्ये सध्या जी परिस्थिती आहे, आपण संपर्कात आहात का तिथल्या कुणाशी आणि कशामुळे हे सगळं होतंय, काही कळू शकलंय का? सर्वप्रथम आप सभी को मेरा नमस्कार। मैं भरत रावल, संयुक्त नेपाली महासंघ ये सामाजिक संगठन है। लास्ट 45 ईयर्स से मुंबई में विभिन्न सामाजिक, धार्मिक और शैक्षणिक क्षेत्र में काम कर रहे हैं। मैं उसके एक्स प्रेसिडेंट है लास्ट 3 पीरियड से। अभी जो नेपाल के राजनीति के विषय में आपने जो हमें प्रश्न किया, उस संदर्भ में ये जो परिस्थिति आज नेपाल में उत्पन्न हुई है, ये परिस्थिति उत्पन्न होने का मेन कारण है जो नेपाल की राजनीतिक परिस्थिति। विगत 30-35 साल से जो नेपाल में राजनीतिक परिस्थिति चलती आ रही है, जिन राजनीतिक प्रतिनिधियों ने, राजनीतिक पार्टियों ने नेपाल के राजशाही को खत्म होने के बाद जो नेपाल में परिवर्तन लाया, वो परिवर्तन आने के अपेक्षा में जनता की चाहना थी, जनता की आशा थी कि नेपाल में कुछ विकास होगा, कुछ परिवर्तन होगा, युवाओं को रोजगार मिलेगा, शिक्षा के क्षेत्र में कुछ विकास होगा। परंतु लास्ट आप भारत से जुड़े हैं, हमारे संबंध रोटी बेटी का संबंध है। आप भी यहाँ नजीक से देखते हैं कि नेपाल में विगत 30-35 साल से किस तरह की परिस्थिति, किस तरह की राजनीति हुई। वहाँ जो राजनीतिक प्रतिनिधि है, उनका खाली इतना ही वहाँ खेल हुआ कि सत्ता में किस तरह बना रहना। उनका कोई अपना जो पार्टियों का मोटो है, वो कोई एक पार्टी का, जैसे नेपाली कांग्रेस का अलग एक मोटो है, माओवादी और यूएमएल का है, वो कम्युनिस्ट विचारधारा के साथ जुड़े हुए थे। लेकिन जब राजनीतिक सत्ता की बात आती है तो वो अपनी विचारधारा को, अपनी उद्देश्य को साइड में रख के खाली कुर्सी के लिए वो सब गठबंधन करते हैं। और जितने भी सरकारी निकाय हो, जितने भी राजनीतिक पार्टियों के प्रतिनिधि के जगह पे हो, वहां अपने
रिश्तेदारों को, नातेदारों को, खाली इनको संरक्षण करना, और जो नेपाल के युवा वर्ग है जिनका भविष्य नेपाल से जुड़ा है, वहाँ जो एजुकेशन कर रहे हैं, सभी माँ बाप की एक चाहना होती है कि आज हमारा बच्चा कुछ पढ़ लिख के कुछ सरकारी क्षेत्रों में कुछ उच्च पोस्ट में काम करे, देश की उन्नति में उनका योगदान हो, समाज की प्रगति में उनका योगदान हो, इस तरह की सबकी भावना रहती है। परंतु नेपाल में कोई रोजगारी नहीं है। सभी की उद्देश्य यही है कि युवा वर्ग का कि आफ्टर 12 उनको आउट ऑफ कंट्री जाके जॉब करना है, चाहे वो खाड़ी में जाना है, चाहे जापान में जाना है, चाहे कोरिया में हो, मलेशिया में हो। ये सारे क्षेत्र में आज नेपाल में बहुत कम युवा बचे हैं, और सभी का एक ही लक्ष्य है कि मतलब आपको 10वीं 12वीं के पढ़ाई करने के बाद में आप वैदेशिक रोजगार के लिए, चाहे एजुकेशन वीजा में हो, चाहे वर्किंग वीजा में हो, आपको विदेश में जाके वहाँ काम करना है। नेपाल में उनके कोई अवसर नहीं है, और राजनीतिक पार्टियों ने वैदेशिक रोजगारी के लिए सबके लिए दरवाजे खोले हैं। यहाँ पे व्यापार के लिए कोई नया प्रपोजल नहीं है। व्यापार जो बाहर से आए यहाँ के लोगों को रोजगारी सिद्ध ना हो, उस तरह का कोई राजनीतिक इच्छा शक्ति नहीं है, ना एजुकेशन के क्षेत्र में, ना मेडिकल के क्षेत्र में, ना रोजगार के क्षेत्र में। तो ये भ्रष्टाचार से त्रस्त होके ये सोशल मीडिया तो एक बहाना है जो आपकी हे खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला भरत रावलजी. मी पुन्हा येईन आपल्याकडे ग्राउंडवर सध्या काय परिस्थिती आहे ते विचारायला. पण डॉक्टर विजय खरे, आता त्यांनी सांगितलं की सोशल मीडिया बंदी हे फक्त निमित्त ठरलेलं आहे, असंतोष खूप पूर्वीपासून आलेला आहे. आपण याचं थोडंसं राजकीय सामरिक परिस्थिती आणि राजकीय परिस्थितीवरती थोडासा प्रकाश टाकावा. मैडम आपने देखा होगा लास्ट रावल जी मैं फिर से आती हूँ, आपके पैनल पे और भी गेस्ट हैं, मैं उनके पास जा रही हूँ. डॉक्टर विजय खरे. 17 ऑगस्टला सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाद्वारे सोशल मीडियावर एक बॅन आणावा, बॅन न आणता काही कार्य एक नियमावली तयार करावी असा एक निर्णय दिल्यानंतर 4 सप्टेंबरला नेपाळ सरकारने जवळपास 26 पेक्षा जास्त जे प्लॅटफॉर्म आहेत सोशल मीडियाचे त्याच्यावर बंदी आणली. आणि ती बंदी आणल्यानंतर खरं म्हणजे अरब स्प्रिंग नंतर किंवा इजिप्त आणि इतर ठिकाणी सोशल मीडियाने जी भूमिका बजावली होती आणि जे राजकीय इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याला एक जो छेद दिला होता, त्याच्यापासून नेपाळ सरकारने धडा न घेता सरळ सरळ तिथल्या युवकांना एक चॅलेंज दिलं आणि त्या युवकांनी ते चॅलेंज घेऊन त्याला काउंटर केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. नेपाळची सध्याची स्थिती जर बघितली तर टोटल जे पॉप्युलेशन त्याच्यापैकी 40% जे पॉप्युलेशन आहे ते वय वर्ष 25च्या आतली आहे. आणि हे जे त्याचं पॉप्युलेशन डेमोग्राफी आहे त्याचे वेगवेगळे सामरिक आणि याचे परिणाम होतील. परंतु सुरक्षेच्या चौकटीतून जर आपल्याला विचार करायचा असेल तर नेपाळ हे बफर स्टेट आहे. बफर स्टेट बिटवीन इंडिया आणि चायना. आणि जेव्हा एखादं राष्ट्र बफर स्टेट म्हणून कार्यरत असतं त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही दोन्ही जे प्रगत देश आहेत त्या देशांचीही असते आणि त्या बफर स्टेटची असते. शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये 2 महासत्ता असल्या कारणाने असे जे देश होते यांना फारसा वाव नव्हता. परंतु शीतयुद्ध कालखंडानंतर मात्र जेव्हा वर्ल्ड आपण मल्टीपोलॅरिटी किंवा बायपोलॅरिटीच्या ऐवजी मल्टीपोलॅरिटी होतो तिथे तुम्हाला अशा पद्धतीचे चॅलेंजेस आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि ते आपण बांगलादेशमध्ये बघितलेले आहे, ते नेपाळमध्ये बघितलेले आहे, ते श्रीलंकेत बघितलेले आहे, ते पाकिस्तानमध्ये बघितलेले आहे, ते भूतानमध्ये सुद्धा काही अंशतः त्या आपल्याला पाहाव्यास मिळालेले आहे, ते म्यानमारमध्ये बघायला मिळाले. आता हे जी रिजनल सिक्युरिटी सिस्टीम आहे, जे आर्किटेक्चर जे आहे हे इंटरनॅशनल जे ऍक्टर असतात हे वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत होतात. आता भारत आणि नेपाळच्या संदर्भामध्ये याचं आपलं जसं ऐतिहासिक आणि राजकीय सांस्कृतिक संबंध आहेत तसेच काही एक अप्स अँड डाऊन्स रिलेशन पाहाव्यास मिळतात. विशेषतः ज्यावेळेस भारत सरकारने नेपाळच्या विरोधात ब्लॉकेड केला होता त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने भारत नेपाळ या दोन्ही देशांच्या दरम्यान एक संघर्ष आणि मैत्रीता याच्यामध्ये साशक्ततेचे वातावरण निर्माण झालं. आणि तिथून तो ब्लॉकेडच्या नंतर लिपू लेकचा प्रश्न असेल किंवा ब्लॉकेडचा प्रश्न असेल, तिथला जो युवक आहे
त्या युवकांमध्ये भारतीयांच्या संदर्भामध्ये एक थोडीशी साशक्तीची भूमिका होती आणि म्हणून मधल्या कालखंडामध्ये बरेचसे नेपाळचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते चायनाचं बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या प्रोग्रामच्या अंतर्गत मध्ये चायनाने इंटरव्हेन्शन केल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला पोखरासारखं जे एअरपोर्ट आहे हे संपूर्ण चीनने कन्स्ट्रक्शन केल्यामुळे तिथल्या युवकांना एक आशेचा एक हे मिळाला आणि म्हणून चीन आणि भारत यांच्यामध्ये जे हे बफर स्टेट आहेत नेपाळ याचे सांस्कृतिक सामाजिक राजकीय आणि आता हा निर्माण झालेला प्रश्न. आता प्रश्न या ठिकाणी एवढा आहे की याच्या पुढे का किंवा तिथे 2008 मध्ये खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी राजकीय परिस्थिती बदलली म्हणजे जो नवीन सरकार जे आहे ते 2008 मध्ये आलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि 2008 ते आतापर्यंत पॉलिटिकल स्टॅबिलिटी नाही म्हणजे त्या ठिकाणी नेपाळ काँग्रेस असेल प्रचंड दहाचा त्यांचा एक पक्ष असेल किंवा कम्युनिस्ट आणि लेनिनिस्टचा यांचा युनिफाईड कम्युनिस्ट पक्ष असेल आणि काही इतर छोटे छोटे पक्ष आहेत आणि या छोट्या जेव्हा ही छोटी पक्ष राजकीय विजन घेऊन पुढे येतात त्यावेळेस त्यांच्याकडे सर्वात महत्वाचं दक्षिण आशियाई आणि इतर राष्ट्रांमध्ये आपला ट्रस्ट डिफिशिएट म्हणजे पॉलिटिकल इन्स्टिट्यूशनमध्ये सर्वात महत्वाचं जे असतं ते ट्रस्ट असतो आणि तो ट्रस्ट डिफिशिएट पॉलिटिकल पार्टीजमध्ये दिसल्या कारणाने गेल्या 2008 ते आतापर्यंत पॉलिटिकल स्टॅबिलिटी नसल्या कारणाने लोकांमध्ये प्रचंड राग आहे आणि तुम्हाला सर्वात महत्वाचा जो स्टॅटिस्टिकल डेटा असा म्हणतो की नेपाळमधील जे येणार आहेत म्हणजे नेपाळमधील जे विद्यार्थी आहेत किंवा नेपाळमध्ये बाहेर येणार जो त्याला शब्द नेपो किड्स म्हणजे हा संघर्ष वाढण्याचं जे कारण आहे त्यांनी नेपो किड्स नावाने सर्व जगाला त्या ठिकाणी दृश्य दाखवले की हे जे राजकीय नेते आहेत या राजकीय नेत्यांची मुलं राजकीय नेत्यांचे संपूर्ण ऐशो आरामी म्हणजे त्यांचा एक स्लोगन आहे आणि तो स्लोगन फार महत्वाचा आहे म्हणजे टॅक्स आम्ही द्यायचा आणि मजा तुम्ही करायचं. त्याला एक मराठीमध्ये शब्द आहे त्याला आवर टॅक्सेस देअर लक्झरी वी पे यू फ्लेक्स आणि गुची बॅग विरुद्ध आपली कॉफिन बॅग अशा पद्धतीच्या घोषणा देऊन सुरुवातीला त्यांनी ते वातावरण निर्मिती केली आणि ते वातावरण निर्मिती केल्यामुळे आज आपल्याला हा संघर्ष पाहावयास मिळतो. आता इथे सर्वात महत्वाचं आहे की अशा पद्धतीने जर स्टेट आपल्या शेजारील राष्ट्रात जर अशा पद्धतीने फेल्युअर झालं तर त्याचा डायरेक्टली हा भारताच्या सुरक्षेच्या याच्यावर परिणाम होऊ शकतो आणि म्हणून या ठिकाणी स्टेट मेकॅनिझम ही फेल्युअर होता कामा नये याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे आणि ते कशा पद्धतीने करता येईल यासाठी आपल्याकडे चर्चा होणं गरजेचं आहे. अगदी मी त्याच मुद्द्यावर येते लेफ्टनंट कर्नल ढगे यांच्याकडे. ढगे सर, भारताचा शेजारी आणि विशेषतः भारतामध्ये जिथले नागरिक फ्री येऊ शकतात विजा शिवाय येऊ शकतात इतका जवळचा शेजारी आणि तिथे जर अशी सुंदोपसुंदी असेल तर भारतासाठी ते किती भयंकर आहे, सुरक्षेला कसं धोका करू शकतं. आणि यापूर्वी आपल्याला माहिती आहे अनेक मोठे दहशतवादी आणि त्यांचं काठमांडू मार्गे होत असलेले व्यवहार हे समोर आलेले आहेत. म्हटल्यानंतर काठमांडूमध्ये जर इतका अनरेस्ट असेल तर आणखीन किती धोका होऊ शकतो. नक्कीच आपल्याला जर सिक्युरिटी अँगलनं ही सगळी परिस्थिती जर भारताच्या अनुषंगाने आपल्याला जर पाहायची असेल तर 3-4 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला पाहावी लागेल. सगळ्यात पहिली गोष्ट, भारत आणि नेपाळ यांच्या सीमा लँड बॉर्डर जर आपण पाहिल्या तर साधारणतः 1750 किलोमीटर एवढी लँड बॉर्डर आहे आणि सशस्त्र सीमा बल जे आहे याची निगराणी त्या ठिकाणी करत राहतं. जसं तुम्ही राईटली पॉइंट आउट केलं की ओपन बॉर्डर्स आहेत म्हणजे कुठल्याही विजा शिवाय कुठल्याही पासपोर्ट शिवाय नेपाळमधून जे आहे भारतामध्ये एंट्री त्या ठिकाणी करता येते. आणि जर अशा प्रकारचा अशांत नेपाळ त्या ठिकाणी असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये निर्वासितांचा लोंढा हा नक्कीच नेपाळपेक्षा भारताच्या सटीक म्हणजे नेपाळच्या सटीक असणारी जी भारतातली राज्य आहेत 5 महत्वाची जे राज्य आहेत त्यामध्ये त्या ठिकाणी येऊ शकतील. मग वेस्ट बेंगॉल असेल, सिक्कीम असेल, उत्तर प्रदेश असेल, उत्तराखंड त्या ठिकाणी असेल, बिहार असेल, या ठिकाणी हा निर्वासितांचा लोंढा त्या ठिकाणी येऊ शकतो. ऑलरेडी 142 कोटी जनता असणारा आपला देश आणि त्यामध्ये जर अशा प्रकारचा डेमोग्राफिक लोड वाढला तर काय हे आपण त्या ठिकाणी कल्पना न केलेलंच बरं. कारण ऑलरेडी रोहिंग्या क्रायसिस म्यानमारच्या माध्यमातून आणि बांगलादेशच्या माध्यमातून नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये किती मोठा प्रॉब्लेम त्यांनी क्रिएट केलेला आहे या निर्वासितांच्या लोंढ्यानं हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलंच आहे. आणखीन एक नवीन फ्रंट आपल्याला त्या ठिकाणी उघडायची गरज नाही. हा झाला पहिला मुद्दा.
दुसरा मुद्दा, मागे जर पाहिलं तर अशांत नेपाळचाच फायदा घेऊन पाकिस्ताननं जे आहे आपले दहशतवादी, ज्यावेळेस भारतानं पाकिस्तान विरुद्धची अँटी इन्फिल्ट्रेशन ग्रीड मजबूत केली, त्यावेळेस तिथून न येता दहशतवादी काठमांडूच्या मार्गाने भारतामध्ये पाठवण्याचा प्रयत्न याआधी पाकिस्ताननं केला होता. अशांत नेपाळ अशाच प्रकारे दहशतवादी भारतामध्ये पाठवण्यासाठी पाकिस्तान याचा फायदा घेऊ शकतो. सोबतीलाच या अशांत नेपाळमुळे FICN म्हणजे थोडक्यात फर्जी करन्सी जी आहेत, डुप्लिकेट नोट्स, या सुद्धा ज्या भारताला याच मार्गाने त्या ठिकाणी येऊ शकतात. अंमली पदार्थाची तस्करी, नार्को टेररिझम सुद्धा याच मार्गाने वाढू शकतो. म्हणून अशांत नेपाळ असणं हे जे आहे भारताच्या नक्कीच फायद्याचं त्या ठिकाणी नाही, त्याचे सिक्युरिटीच्या अँगलनं मोठे मोठे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम आहेत. दुसरा अँगल जर आपण त्या ठिकाणी कन्सिडर केला, जर भारत धावचीनं सरकार त्या ठिकाणी नसेल तर मग त्या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भारत विरोधी भूमिका घेणारे ग्रुप जे आहेत ते त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होऊ शकतात. उदाहरण द्यायचं असेल तर सध्याचं जे KP शर्मा ओली गव्हर्नमेंट होतं ते प्रो चायना आणि अँटी इंडिया होतं. त्यांनी जे आहे मुळात जर आपण पाहिलं तर काही काळापूर्वी जो कार्टोग्राफिक अग्रेशनच्या माध्यमातून वादविवाद निर्माण झाला होता, लिम्पियाधुरा असेल, त्याचबरोबर लिपू लेक असेल, कालापानी असेल, हा भाग जो आहे भारताचा नाहीच आहे, तो भाग जो आहे आमचाच आहे. आणि एवढंच नाही तर तो जो आहे नेपाळच्या करन्सीवर छापण्याचा प्रताप सुद्धा या सरकारनं केला होता. याला चायनाचा सपोर्ट होता आणि भारताच्या विरोधी अशा प्रकारची कृती नेपाळनं त्या ठिकाणी केली होती. म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी वाढू शकतात. तिसरी गोष्ट, मधेशी. हे मधेशी मुख्यतः भारताच्या तेराई रिजन मध्ये आणि नेपाळमध्ये त्या ठिकाणी आढळतात. मग प्रो इंडिया असणारे हे लोक त्या ठिकाणी आहेत आणि नेपाळमध्ये यांना जे आहे योग्य प्रकारे प्रतिनिधित्व मिळत नाही, त्यांना जे आहे स्वायत्तता मिळत नाही, अशी त्यांची वेळोवेळी डिमांड राहिलेली आहे. जर अशा प्रकारे त्यांची डिमांड त्या ठिकाणी फुलफिल झाली नाही आणि त्यांच्यावर जर अन्याय झाला तर तो सुद्धा जो आहे एक मोठा भारताच्या सुरक्षिततेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं नवीन इश्यू त्या ठिकाणी क्रिएट होऊ शकतो. डॉक्टर खरे सरांनी जसं राईटली पॉईंट आउट केलं की नेपाळ जे आहे ते बफर नेशन आहे, म्हणजे भारत आणि चायना या दोन महाशक्तींच्या मधलं अशा प्रकारचं अत्यंत महत्वाचं जिओ पॉलिटिकली भू राजकीय दृष्ट्या महत्वाचं स्थान असणारा हा देश त्या ठिकाणी. आणि हा देश जर अशांत असेल किंवा मी म्हणेल त्याच्या पलीकडे जाऊन जर चायना आपला स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून ऑलरेडी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या माध्यमातून एक पाऊल तो पुढे गेलेलाच आहे, त्याचबरोबर इथं असणारं जे कम्युनिस्ट सरकार आहे नेपाळमध्ये त्यावर जर आपला प्रभाव पाडण्यामध्ये आणि आपले पाय आणखी मजबूत करण्यामध्ये जर चीन यशस्वी झाला तर मागच्या कित्येक दशकांपासून शतकांपासून आपला मित्र असणारा नेपाळ हा आपल्यापासून दूर त्या ठिकाणी जाऊ शकतो. रामायणापासून जे आहे नेपाळ आणि भारत यांचं जे आहे कुठेतरी कनेक्शन आहे, मग अशा प्रकारचं जे आहे कल्चरल सांस्कृतिक दुरी सुद्धा होऊ शकते. आणि चौथा आणि महत्वाचा मुद्दा, मुळात नेपाळची जी आर्मी आहे त्या नेपाळच्या आर्मीला ट्रेन जे आहे ती भारताची आर्मीच त्या ठिकाणी करते. मुळात साधारणतः 1000 जवान म्हणजे प्रत्येक वर्षी साधारणतः 1000 नेपाळी तरुण हे भारताच्या आर्म्ड फोर्सेसमध्ये, भारताच्या गोरखा रायफल्समध्ये त्या ठिकाणी दाखल होत असतात. मग काही वर्षांमध्ये अग्निवीर पद्धत आल्यामुळे, अग्निवीर सिस्टम आल्यामुळे या KP शर्मा ओलीनं जे आहे त्यावर एक प्रकारे विरोध त्या ठिकाणी केला आणि नेपाळच्या तरुणांनी यामध्ये जाऊ नये अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. दुसरी महत्वाची गोष्ट, आज घडीला नेपाळमध्ये असणारे 1,30,000 एवढे एक्स सर्व्हिसमॅन आहेत जे पेन्शन घेतात कोणाकडून, भारताच्या आर्मीमध्ये त्यांनी सर्व्ह केलेले असे नेपालीज सिटीजन जे गोरखा रायफल्स मध्ये होते ते एक्स सर्व्हिसमॅन आहेत. म्हणजेच एका दृष्टीनं मी म्हणतो ही ऑपॉर्च्युनिटी आहे भारतासाठी. जर भारताकडून ते पेन्शन घेत असतील तर एक प्रकारे ते आपले ब्रँड अँबॅसिडर्स आहेत. त्यांच्या माध्यमातून भारताविषयी जे आहे सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी तयार करणं आणि नेपाळ जे कुठलं सरकार असेल किंवा जी कुठली व्यवस्था असेल त्याविषयी डिप्लोमॅटिकली भारत चांगला पिक्चर क्रिएट करण्यासाठी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या ठरू शकतात. अगदी खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेत. एक कल्चरल मुद्दा जो तुम्ही उपस्थित केलात, मी रावलजींकडे तो प्रश्न घेऊन येते. रावलजी, एक अशी सुद्धा चर्चा आहे की हे जे आंदोलक आहेत त्या आंदोलकांचं असं म्हणणं आहे की हे सध्याचं असलेलं ओली सरकार, कम्युनिस्ट सरकार, याने आम्हाला बेरोजगारी, आर्थिक नुकसान आणि राजकीय अस्थिरता ह्याच्या पलीकडे काहीच दिलं नाही. आम्हाला मोनार्की, आम्हाला राजाचं राज्य परत हवंय, आम्हाला नेपाळ हे धर्मनिरपेक्षपेक्षा पूर्वी जसं हिंदू स्टेट होतं तसं परत हवंय. ही मागणी तिथे सध्या होतीये का? ग्राउंडवरती तुमचा काही संपर्क झालाय का? सही है मैडम, वो चीज भी अभी क्या है, ये जो राजनीतिक जो पार्टियों की गतिविधि है उनसे लोग त्रस्त हो चुके हैं. उनका मानना यही है कि कुछ लोगों का मानना है जो राजशाही के प्रति आकर्षित है या जो राजशाही विचारधारा को एक्सेप्ट करते हैं, उनका मानना यही है कि इनसे बेटर राजा का जो शासन था वो ठीक था हमारे लिए. वो राजा के शासन में शांति थी, सुरक्षा थी और भारत के दृष्टिकोण से, चाइना के दृष्टिकोण से कहीं भी हमारे पड़ोसियों के साथ इस तरह के संबंध कभी हालात खराब नहीं हुए जिस तरह ये
राजनीतिक परिवर्तन नेपाल में आया, उसके बाद जो माहौल हुआ भारत के साथ में, कुछ संबंध खराब हुए चाइना के साथ, ठीक है, वो नेपाल में कुछ अभी आगे सर ने जो चीज रखी यहाँ पे बात, वो चीज को भी हमको ध्यान में रखना पड़ेगा। जो भारत नेपाल की सीमा इतनी लंबी है, ओपन बॉर्डर जो आज विश्व में कहीं किसी दो कंट्रियों के साथ में नहीं है। ये चीज 1950 की जो हमारी संधि है उसने हमको प्रदान किया है कि भी नेपाली यहाँ से पण हे जे राजेशाही आहे, मोनार्की आहे, त्याच्याबद्दल भारतातले जे नेपाळी आहेत त्यांना काय वाटतं? पुन्हा एकदा राजेशाही यावी असं वाटतं तुम्हाला? राजाचं राज्य यावं असं वाटतं? नहीं, ये तो अभी पॉसिबल नहीं है डेमोक्रेसी में। मुझे नहीं लगता कि राजशाही आ सकती है, लेकिन लोगों का मानना यही है कि अभी जो परिस्थिति नेपाल में है, जो राजनीतिक परिवर्तन के लिए अभी जो आंदोलन हुआ है, उसमें जो जो मतलब भ्रष्टाचारी मुक्त जो लोग हैं, जो इसको सक्षम तरीके से चला सकते हैं, उनको आगे आना चाहिए। बर, हा मोठा मुद्दा आहे तुमचा मांडलेला। आता एक मोठी बातमी येते रावलजी तुमच्यासाठी की नेपाळच्या राष्ट्रपतींनी राजीनामा दिलेला आहे। रामचंद्र पौंडल जे नेपाळचे राष्ट्रपती आहेत त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे। पूर्णपणे तिथली सत्ता ही उलथून पडलेली आहे। केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिलाय, अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिलेत आणि नेपाळच्या राष्ट्रपतींनी सुद्धा यांनी आता राजीनामा दिलेला आहे। रामचंद्र पौडेल यांनी आपला राजीनामा आत्ताच दिलेला आहे। मी खरे सरांकडे येते। खरे सर, आता जसं सांगितलं की राजेशाही येऊ शकत नाही, पण राजेशाही ज्या वेळेला पडली आणि 2008 साली इथे लोकशाहीचं सरकार, लोकशाहीची सत्ता आली, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आलं, 17 वर्षात नेपाळी नागरिक कंटाळले असतील या लोकशाहीला, काय वाटतं? अभी की ताजा परिस्थिती रावलजी मी दुसऱ्यांकडे गेले। डॉक्टर खरे, खरं म्हणजे लोकशाहीचे बीज रोपण्यासाठी जो कालावधी असतो हा 17-18 वर्षाचा हा कमी कालावधी आहे, नंबर 1। दुसरं, तिथली जी पॉलिटिकल आयडेंटिटी आहे ही पॉलिटिकल आयडेंटिटी प्रत्येक गटाची आयडेंटिटी आहे आणि तिथे सर्वात महत्वाचे जे पॉलिटिकल पक्ष आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या आयडेंटिटी बेस आहेत। म्हणजे जसं आपल्याकडे ग्रुप्स आहेत तसे त्या ठिकाणी नेपाली काँग्रेस असेल, कम्युनिस्ट असेल, कम्युनिस्ट लेनिन असेल, हे जे 3-4 मेजर पक्ष आहेत यांच्यातले ज्या आयडेंटिटी क्रायसिस आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकशाहीचं बळकटीकरण त्या ठिकाणी झालेलं नाही। लोकशाहीचं बळकटीकरण जरी झालं नसेल तरी पण नेपाळचं स्ट्रॅटेजिक लोकेशन असं बफर स्टेट असल्या कारणाने त्याला आता बॅलन्स ऍक्ट साऊथ एशियामध्ये नेपाळ करत आहे आणि विशेषतः आपल्याला असं दिसेल की चायनाचा जो रोल आहे यामध्ये खूप महत्वाचा आहे। आता चायना आतापर्यंत जसं भारत कल्चरली आणि जसं सरांनी सांगितलं की गोरखा रेजिमेंट आणि आपल्या त्यांचं कार्य आणि जवळपास लाखापेक्षा जास्त लोकांना आपण पेन्शन देतो, हे जरी खरं असेल तरीही चायनाने ज्या पद्धतीने त्या ठिकाणी इंटरनल इंटरव्हेन्शन केलेलं इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने आणि विशेषतः चायनाने आपले भारताचे शॉर्ट कमिंग्स काय आहेत याच्यावर काम केलेलं आहे आणि जिथे शॉर्ट्स कमिंग तिथे नवीन अपॉर्च्युनिटी कशा येतील याच्यावर चायनाने काम केलेलं आहे आणि म्हणून चायना नाव इज बॅलन्सिंग विथ द इंडिया थ्रू नेपाळ आणि असं हा घटक असल्या कारणाने इथे हिंदू राष्ट्र जरी आलं, म्हणजे उद्या असं आपण म्हणू शकतो की उद्या हिंदू राष्ट्र आलं तरी त्या हिंदू राष्ट्राला चीन आणि भारत या दोघांशी बॅलन्स ऍक्ट मधून काम करावं लागणार आहे आणि म्हणून इथे मला असं वाटतं की ही जी आता तुम्ही जे म्हणालात की राष्ट्रपतींनी राजीनामा दिलेला आहे, पंतप्रधानांनी राजीनामा दिलेला आहे आणि अशा पद्धतीने जर एखाद्या झुंडशाही म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण एका समूहाने पुढे येऊन संपूर्ण सत्ता उलथावून लावणे हा एक जो मेसेज जगभर जाईल त्याचा परिणाम आपल्यावर होऊ शकतो। म्हणून झुंडशाहीद्वारे अशा पद्धतीने राजकीय इन्स्टिट्यूशन कोलॅप्स करणं हा एक भविष्यातला एक मोठा धोका आहे, विशेषतः जिथे डेमोक्रेसी आहे तिथे आणि म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला ते पाहणे गरजेचं आहे। अगदी। लेफ्टनंट कर्नल ढगे, या सगळ्यामध्ये आता भारताची भूमिका काय, भारताने कशी पावलं उचलली पाहिजे? शेवटचं मिनिट आहे माझ्याकडे। नक्कीच भारताने जे आहे न्यूट्रल भूमिकेमध्ये राहण्याच्या ऐवजी किंवा नरोवा कुंजरवा सारखी भूमिका घेण्याच्या ऐवजी भारतानं प्रोएक्टिव्ह भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण हे आपलं शेजारी राष्ट्र आहे आणि ऑलरेडी आपण जशी चर्चा केली की त्या अनुषंगाने जे आपल्या सिक्युरिटीच्या त्याचबरोबर भूराजकीय दृष्ट्या आपल्याला निर्णायक पावलं उचलणं आवश्यक आहे। पहिली गोष्ट सुरक्षेसाठी जे आहे सशस्त्र सीमा बल जे आहे त्या ठिकाणी ऍक्टिव्ह झालेलं आहे। दुसरी गोष्ट डिप्लोमॅटिकली आता सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी समोर लक्षात घ्यावी लागेल की नेपाळ लवकरात लवकर लॉ अँड ऑर्डरच्या पद्धतीनं कसं त्या ठिकाणी
स्थिर स्थावर होईल. म्हणून भारतानं ऑलरेडी आपले लिंक्स आहेत, त्या नेपाळच्या आर्मीला जी काही मदत लागते, नेपाळच्या लॉ अँड ऑर्डर सिस्टमला जी काही मदत लागते ती देणं आवश्यक आहे. जर गरज पडली तर येणाऱ्या काळामध्ये आर्थिकदृष्ट्या सुद्धा जे आहे सपोर्ट देणं त्यांना आवश्यक आहे. येणाऱ्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून सुद्धा, मग ते युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून असो किंवा साऊथ एशिया मधला अत्यंत महत्वाचा आणि रिस्पॉन्सिबल देश म्हणून भारताने जे आहे नेपाळसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. ज्यावेळेस श्रीलंका अतिशय कठीण परिस्थितीमधून जात होता, याच भारतानं जे आहे कोणीही दिलं नव्हतं, अशा प्रकारची पहल केली आणि लाईन ऑफ क्रेडिट देऊन श्रीलंकेला त्या संकटातून बाहेर काढलं. तसंच आज घडीला जे आहे नेपाळला सुद्धा तो सपोर्ट त्या ठिकाणी देण्याची गरज आहे. आणि काही बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून नेपाळमध्ये असणाऱ्या काही महत्वाच्या पॉलिटिकल पार्टीज असो किंवा नेपाळमध्ये असणाऱ्या नेपाळ नरेश ज्यांची आतापर्यंत भारत धार्जिनी भूमिका त्या ठिकाणी राहिलेली आहे, त्यांना सुद्धा बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून किंवा नॉन गव्हर्नमेंट मेजर्सच्या माध्यमातून असं भारत धार्जिन सरकार किंवा भारत धार्जिनी व्यवस्था कशी त्या ठिकाणी येईल यासाठी सुद्धा प्रयत्नरत राहणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. मूळतः नेबरहुड फर्स्ट ही आपली पॉलिसी आहे. म्हणून येन केन प्रकारेनं किंवा स्पष्ट सांगायचं तर साम दाम दंड भेद वापरून नेपाळ कसा शांत होईल आणि भारत धार्जिन सरकार किंवा व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये तिथे कशी येईल यासाठी भारताच्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनं आणि संपूर्ण सरकारनंच त्या ठिकाणी ऍक्ट होणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी विजय खरे यांनी जो मुद्दा मांडलेला होता की भारत जे करू शकला नव्हता ते चीनने केलं आणि चंचू प्रवेश करत करत नेपाळमध्ये आपला प्रभाव वाढवला. आता भारताला संधी आहे पुन्हा एकदा आपला प्रभाव तिथे प्रस्थापित करण्याची. आणि जसं आता ढगे सर म्हणाले की बॅकडोर डिप्लोमसीच्या माध्यमातून भारत बरंच काही साध्य करू शकतोय. रावलजी, नेपाळमध्ये आपले कोणी नातेवाईक किंवा आपले मित्रपरिवार असतील ते सुरक्षित राहावे यासाठी संपूर्ण भारत आपल्या पाठीशी आहे. अर्थात जसं मी सांगितलं की आपले फक्त आंतरराष्ट्रीय संबंध नाही आहेत, नेपाळी नागरिकांशी भारतीयांचं नातं आहे. त्यामुळे नेपाळ सुरक्षित राहावा, पुन्हा एकदा शांत व्हावा यासाठी भारत नक्की प्रयत्न करेल याचा आपल्या सगळ्यांनाच विश्वास आहे. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुरा इथेच थांबतोय.